नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी आणि आज भाग 7वा. रेवजी शहरात शिकायला निघून गेला. शिदबा अपार कष्ट करायला लागला. बाबूशेठचं कर्ज फेडता फेडता रेवजीला दर महिन्याला पैसे पाठवायला लागला. त्याला माहिती होतं शहरात शिकायचं राहायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला पैसा हा लागतोच. थोड्याच दिवसात रेवजीला शिष्यवृत्ती मिळायला लागली. त्यामुळे शिदबाला त्याचा फार मोठा आधार झाला होता. रेवजीनं अभ्यासाची चिकाटी कायम ठेवली. त्याच्या बुद्धीचं कौतुक व्हायला लागलं. भावाचं होत असलेलं कौतुक पाहून शिदबाच्या अंगावर मूठ मूठ मांस चढायला लागलं. शिदबाची छाती अभिमानानं फुलायला लागली. शिदबानं घरात हाल सहन करून रेवजीच्या खर्चाला पैसे पुरवणं चालूच ठेवलं. रेवजीचं यश दिवसेंदिवस वाढतच होतं. शिदबाची छाती गर्वानं फुगत होती. रेवजी शिकून नोकरीला लागला की आपलं 18-20 दारिद्र्य नाहीसं होईल, आपल्याला सुखाचे दिवस येतील असं तो मनातल्या मनात म्हणत होता. रेवजीचं शिक्षण पूर्ण झालं. मोठं यश घेऊन रेवजी घरी आला. त्यानं मिळवलेल्या यशाबद्दल 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला. शिदबाचा ऊर भरून आला. पाहता पाहता दिवसामागून दिवस जायला लागले. राहू, दीपकसुद्धा शाळेच्या एक वर्गात पास होत वरच्या वर्गात चाललेले होते. तशी सिंधू त्यांना म्हणायला लागली, हे बघा पोरांनो, रेवजी काकावानी तुम्ही पण खूप शिका बरं का. चांगलं मड्डम साहेब झाले पाहिजे. आपल्या बापाचं नाव तुम्ही कमावलं पाहिजे. आपल्या बायकोचं बोलणं ऐकून शिदबा गालातल्या गालात मुरक्या मुरक्या हसायचा. रेवजीनं केलेल्या कष्टाचं चीज केलं असं मनातल्या मनात म्हणायचा. आता आईचं वय झालं होतं. तिला मजुरीला जायचं त्याने बंद करून टाकलं होतं. सगळ्या प्रपंचाचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता. रेवजीच्या शिक्षणासाठी बाहेरनं कर्ज काढलं होतं. त्याची परतफेड तो हळूहळू करत होता. रेवजीनं अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. एक दिवस अचानक रेवजीला नोकरीचा कॉल आला. रेवजी तहसील कचेरीत कारकून झाला. रेवजी नोकरीला लागला आणि यमुनाबाईनं गावच्या मारुतीला 10 किलो गुळाची शेरणी वाटली. पायरी गणिक नारळ फोडले. सिंधू तर घरापासून मारुती मंदिरापर्यंत साष्टांग दंडवत घालत गेली. शिदबा, सिंधू, यमुनाबाई तिघांनाही खूप आनंद झाला. गरिबीनं गांजलेल्या कुटुंबाला खूप आनंद झाला. रेवजी नोकरीला जाताना आईच्या पायाला स्पर्श करत म्हणाला, आई, आज नोकरीला हजर व्हायला जातो, आशीर्वाद दी. यमुनाबाईंचे डोळे पाण्यानं डबडबले. नेत्रातनं आनंदाश्रू ओघळले. त्यांनी रेवजीच्या मस्तकावर अभिषेकच केला. नेत्रातल्या उष्णोदकाचा रेवजीला स्पर्श झाला. त्यांनी चमकून वर बघितलं. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघून त्याचेही डोळे भरून आले. त्याचा आवाज घोगरा झाला. तो म्हणाला, नाही आई, आता रडायचं नाही. आता तू फक्त घरी बसून राहायचं. तू आमच्यासाठी खूप केलंय. आता आमची पाळी आली. मी आणि दादा तुला आता काय कमी पडू द्यायचो नाही. अरे देवाजवळ मी एकच मागणं मागते. माही रामलक्ष्मणाची जोडी सतत एक विचारानं राहू दे. हे बघ रेवजी, माझ्या शिदबानं लय सोचलंय रे, त्याला विसरू नको बाबा. यमुनाबाईच्या डोळ्यातनं पुन्हा पाण्याची धार उघळली. रेवजीनं आपल्या हातानं आईचे डोळे पुसले. आई, हा विचार मनात बी आणू नको. दादानी मला बापाची माया दिली. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेत. अगं, माझ्या दादाला मी कसा विसरील. अरे पण बाळा, तुमच्या पिरमाला कोणाची नजर लागली तर. यमुनाबाईंनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. तसा रेवजी म्हणाला, नाही आई, अगं तुझंच दूध प्यालेले बछडे आहे ना आम्ही. खरे रे बाबा, पण काळाच्या पोटात काय दडलंय सांगता नाही येणार. स्वार्थपोटी माणूस कधी कधी आंधळा होतो, मग तो रक्ताचं नातं बी विसरतो. नाही आई, यो विचार आमच्या बाबतीत मनात बी आणू नको. रेवजीनं आपल्या आईला विश्वास देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तशी ती म्हणाली, त्या पांडुरंगानं तुझं बोलणं खरं करू दे. बाकी मला तरी काय पाहिजे रे. आता हे असे किती दिवस उरलेत. तुम्ही सुखानं पिरमानं राहावा एवढीच माझी इच्छा.
तसा रेवजी म्हणाला, आई मी तुला तसं वचन देतो बघ. मग त्यांनी सिंधूकडे बघितलं आणि म्हणाला, येतो वहिनी. सिंधूचे डोळे डबडबले होते. माय लेकरांची ताटातूट झाल्यासारखी तिची गत झाली होती. तशी ती म्हणाली, भाऊजी आदनमधनं येत जा. तुम्ही नाहीत मानल्यावर राव कळीते, पण दीपू रातच्याला अख्खं घर डोक्यावर घेईन. तसा दीपक पुढे धावला. आपल्या काकाला घोरपडीसारखी घट्ट मिठी मारली त्याने आणि म्हणाला, काका मला यायचं तुमच्याबरोबर. आई मला लय मारती, मी नाही राहणार इथं. रेवजीनं दीपकला पडदिशी उचलून घेतलं. त्याचा पापा घेतला. खिशातून 5 रुपयाची हिरवीगार नोट काढली, दीपकच्या हातात दिली. हे बघ मी परत आले नेन बरं का तुला. अरे आधी मला हजर तर उद्या कामाव, मग आजीला आणि तुला घेऊन जाईल मी. त्याची समजूत काढली. राहूकडे बघितलं. राहूसुद्धा आपले डोळे पुसत होती. तिला बघून रेवजीनं दंडाला धरून जवळ ओढलं. तिच्या तोंडावरनं हात फिरवला. मग आपल्या भावाकडे वळाला. शिदबा हातात पिशवी घेऊन उभाच होता. शिदबाकडे बघताच रेवजीचे डोळे भरून आले. पण त्यांनी स्वतःला लगेच सावरलं आणि अखेर रेवजी नोकरीसाठी निघून गेला. रेवजीच्या शिक्षणाचं ऋण झालं होतं. शिदबा पुन्हा नव्या जोमानं कामाला लागला. कष्ट करून घाम गाळत होता. शिरावर असलेलं कर्जाचं ओझं कमी करत होता. त्यात सध्या राहूच्या आणि दीपकच्या शिक्षणाचा खर्च वाढला होता. रेवजीकडून थोडीफार मदत झाली म्हणजे लोकांच्या कर्जातून हा म्हणता मोकळं होऊ अशी मनाशी आशा बाळगत होता. अधूनमधून रेवजीची चक्कर व्हायची. थोडेफार तोंडी लावण्यापुरते पैसे द्यायचा. आता रेवजीचं लग्न करून टाकायला पाहिजे असा विचार शिदबा आणि यमुनाबाईच्या मनात सुरू झाला. कुठे गुणवान मुलगी भेटते का याची तो चौकशी करायला लागला. सिंधूच्याही मनात तोच विचार होता. एक दिवस सिंधू शिदबाला म्हणाली, आता भाऊजीच्या कपाळाला बाशिंग बांधाय पाहिजे. तसा शिदबा म्हणाला, अगं घाई कशाला करते, अजून कुठं लग्नाच्या वयातनं गेलाय. शिदबाला आज थट्टेची लहर आली होती. तो थट्टेनंच पुढं म्हणाला, रेवजी काय पोरगी आहे का? पोरीचं आबाद लगीन करावं लागते. रेवजी पोरग आहे, अजून थोडे दिवस थांबलं तर काय बिघडण म्हणतो मी. तशी सिंधू म्हणाली, मग काय मिशनचं मंडळ झाल्यावर करायचं का लगीन? अगं थोडं धीरण घे की. कुठं पळून नाही चालला रेवजी. तुम्हा बायकाला कुठल्या बी गोष्टीची निस्तीच गाई. शिदबानं सिंधूच्या बोलण्याला टाळल्यागत बोलणं सुरू ठेवलं. तशी सिंधू म्हणाली, तुम्हा गडी माणसांना लय दम असतो. कामं उपसू उपसू माई परमारायची पाळी आली. सिंधू त्राग्यानं बोलली. तसा शिदबा म्हणाला, लयच गाई झाली की जाऊबाई घरात आणायची. त्यावर सिंधू म्हणाली, एकीला दोघी झाल्यावर कामं वाटून जातील. आणि नाही तर राहिली तर भाऊजीच्या पोटा पाण्याची सोय होईल. आता पोटाची आबाळ होत असं ना त्यांच्या. लय काळजी करते बरं का धीरची तू. पोटच्या लेकरावानी जीव लावलाय त्यांना. मी नाही काळजी करायची तर कोणी करायची? शिदबाला माहिती होतं सिंधूचा रेवजीवर खूप जीव आहे. अखेर तो तिला म्हणाला, आलं कुठं घडून तर करू, पण लय घाई करू नको. शनिवार रविवारची सुट्टी बघून रेवजी गावाकडे आला. रेवजीला बघताच दीपक खूप आनंदी झाला. रेवजीने येताना खाऊचा पुडा आणला होता. खाऊचा पुडा पाहताच एखाद्या गिधाडानं सावजावर झडप घालावी तशी खाऊच्या पुड्यावर झडप पडली. दीपकनं पुडा सोडला आणि आणलेल्या खाऊवर तुटून पडला. तशी सिंधू म्हणाली, काका आता या दीपकला तुमच्या संग घेऊन जा, यांनी लय वैताग दिला हो. तसा खाऊचा बाकणा मारत दीपक म्हणाला, नाही काका, तुम्ही गेल्यापासून आई काय मारती मला, निस्ता अभ्यास कर म्हणती. शिदबा दूर उभा राहून मुरक्या मुरक्या हसत होता. राहूलाही हसू आवरलं नाही. तशी सिंधू म्हणाली, मग काकाबानी व्हायला नको आहे तुला का? बापासारखी ढुंगात माती जाऊस तर काम करायचे. आणि आता नाही शिकला ना तर वाळल्या लाकडामागं फिरावं लागन. बिचाऱ्या दीपकला आईचं कोड्यातलं बोलणं काय कळणार. तसा रेवजी म्हणाला, वहिनी अजून लहान आहे तो, समज आल्यावर आपोआप करील ना अभ्यास, थोडं कालानी घे. तशी फणकऱ्यानं सिंधू म्हणाली, मग घेऊन जा तुमच्या संगट त्याला, मग कळलं तुम्हाला बी कसा वागतोय ते. नुसतं खेळायला लागतं, अभ्यास कर म्हणलं का तोंडाव गावऱ्या फुटतात त्याच्या. रेवजीला आपल्या वहिनीच्या बोलण्याचा हसू आलं. त्याने एकदा आपल्या भावाकडे बघितलं.
शिदबा काहीही न बोलता दीर भाऊजाईचं संभाषण कौतुकानं ऐकत होता, मुरक्या मुरक्या हसत होता. तेवढ्यात दीपक आपल्या काकाला म्हणाला, काका खरंच घेऊन चला मला तुमच्याबरोबर. तशी सिंधू म्हणाली, लगी निघा, मागं पण बघायचं नाही, तुमच्या लाडाने शापारला येतो. हे बघ आपण उद्या जाऊ, आपल्याला इथं राहायचंच नाही ना. बरं जा, हा जा. कोण तुकडे घालताय तुम्हाला बघतेच की मी. काकाला तर काय बायको करायला नको. सिंधूनं आडपडद्यानं खडा टाकून रेवजीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. सिंधूच्या त्या वाक्यानं रेवजी चमकला. त्याने आपल्या भावाकडे बघितलं. शिल्बा हसत होता. तशी यमुनाबाई म्हणाली, कर बाबा रेवजी आपल्या भाऊजाईच्या मनाजोगं. अगं सिंधू. त्यावर सिंधू उत्साहानं म्हणाली, अहो सासूबाई, आता बायकांचं काम आहे का ते? मला सांगा बरं, हे बायकांचं काम आहे का? सांगा. एवढा वेळ गप्प उभा असलेला शिदबा म्हणाला, लगोलग बायको आणायला बैल बाजारात जाऊन विकत आणायची का वस्तू? दिले पैसे, आणली, दावणीला बांधली. तसं यमुनाबाई म्हणाली, अरे तसं नाही, चौकशीला तर लागलं पाहिजे का नको? तशी सिंधू रेवजीकडे बघत म्हणाली, कुठं पाहिले बिले नाही ना तुम्ही भाऊजी? नाही तर भाऊ इकडं बघायचा आणि तुम्ही तिकडं. तसा रेवजी धीर करून म्हणाला, वहिनी तेच सांगायला आलोय मी. उद्याच्याला पाहुणे येणार आहेत, दादाला आधीच सांगितलं होतं. तशी सिंधू फणकऱ्यानं म्हणाली, काय म्हणताय? काल मी एवढं बोलले तर उलट मलाच म्हणले लय काळजी करते धीराची तू. आणि मला तवा सांगितलं असतं तर काही सोयरीक मोडायला गेली असती वय मी. तसा शिदबा म्हणाला, अगं मला पण तुझ्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं. तुला मी ते म्हणणारच होतो, पण तू तुझं घोडं दा म्हटलं. म्हणलं आईच्या वेळेला सांगू. अहो पण पाहुणे अचानक यायचे, काय तयारी करायला नको का? काही बाजार हाड. तसा रेवजी म्हणाला, नाही वहिनी, काय करायचं नाही. चहा पाणी आणि पोहे तेवढंच करायचं. पाहुणे काय जास्त वेळ थांबणार नाहीत. तसं अधीर होत सिंधू म्हणाली, मुलगी कशी आहे? गोरीपाने का मायावानी, काळी बेंद्री आहे? तसा रेवजी म्हणाला, नाही लय काळी नाही, निमगोरी आहे. म्हणजे तुम्ही पोरीच्या घरी जाऊन आले काय? सिंधूनं पोलीस तपास करावा तशी विचारपूस करायला सुरुवात केली. आता हे गुऱ्हाळ वाढत जाणार असं शिदबाला वाटलं. तसा तो म्हणाला, आता बास करा या चौकशा. आम्ही पोरगी बघायला गेल्यावर तिचा फोटोच काढून आणून दाखवतो तुला. सगळे खळाखळा हसले. तशी सिंधू थोडी वरमली आणि घरात निघून गेली. दुसरा दिवस रविवार उगवला. सकाळी शिदबा चिमाजी आप्पांकडे गेला. त्यांना रेवजीला बघायला पाहुणे येणार असल्याची सूचना दिली. गावात शिदबाला काय तो खरा चिमाजी आप्पांचाच आधार होता. चिमाजी आप्पांशिवाय शिदबाचं पानसुद्धा हलत नव्हतं. मग अशा चांगल्या कामाला त्यांना कसा विसरेल तो? शिदबानं खबर देतात चिमाजी आप्पा शिदबाला म्हणाले, रे बघ शिदबा, शुभ कार्याला काय आडकाठी नको. आधी गावच्या ग्रामदैवताला पहिला नारळ वाढवून ये. आणि किती वाजता येणार आहेत पाहुणं? चिमाजी आप्पांनी एक सूचना आणि एक प्रश्न केला. तसा शिदबा म्हणाला, 10-11 वाजता येतात. म्हणजे रेवजी म्हणत होता तसं. आप्पा तुम्ही वेळेवर या, मी मारुतीला नारळ फोडून येतो आणि थोडे पोहे बी आणतो. शिदबा तरा गावात गेला. त्याला आज खूप आनंद झाला होता. आपल्या लाडक्या भावाला आज लग्नाच्या बेडीत अडकवायचा योग चालून आलाय. मुलगी तशी रेवजीनं पाहिली होती. रेवजीला पसंत पडली आहे ती. आपल्याला काय फक्त सोपस्कार पार पाडायचे. रेवजीच्या सुखात आपलं सुख. रेवजी शिकला सवरलेला आहे. त्यांनी पसंत केली म्हटल्यावर मुलगी नक्कीच चांगली असणार. सोज्वळ मुलगी मिळाली म्हणजे रेवजीच्या आयुष्याचं सोनं झालं. त्याचा संसार सुखाचा झाला की आपण आपल्या कर्तव्यातनं मोकळे झालो, केल्या कष्टाचं चीज झालं. आता आईसुद्धा वयस्कर झाली आहे. तिने आमच्यासाठी खूप कष्ट केले आहेत, खूप सोसलं आहे. आम्ही दोघं भाऊ आता आईची सेवा करू. 2 सुना घरात गुण्यागोविंदानं नांदताना बघून आईला किती आनंद होईल. सिंधूसारखीच रेवजीची बायकोसुद्धा सोशिक, सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी, एवढीच एक माफक अपेक्षा. या सगळ्या विचारांच्या तंद्रीत शिदबा गावात गेला. रेवजीनं आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली. चिमाजी आप्पा लवकर हजर झाले होते. बरोबर 11 वाजता 2 पांढऱ्या सूत गाड्या गावात आल्या.
त्या गावकुसाला वळण घेऊन रेवजीच्या घरापुढे आल्या. 6-7 मंडळी खाली उतरली. रामराम सामसाम झालं, चहापाणी झालं. रिवाजानुसार मुलगा बघण्याचा कार्यक्रम उरकला. चहापोहे घेऊन झाल्यावर पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या ओळखी करून दिल्या. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अहो पर पाहुणं, पोरगी कोणाची, किती शिकलेली आहे? तसा त्यांच्यातला एक कडक पांढरा शर्ट, कांजीची टोपी आणि मलमली धोतर नेसलेला माणूस शेजारच्या माणसाकडे बोट दाखवत म्हणला, यांची ओळख मगाशीच तशी झाली. या संपतराव भास्कराची मुलगी BA झाली. यांना एवढी एकच पोरगी आहे. तुमचा रेवजी यांना आणि मुलीला पसंत पडला आहे म्हणून आम्ही आलो आहे. आता आमचं 4 वाशाचं झोपडं आणि पोरगी बघायला कावा येतात एवढं सांगा. आम्ही मुलगा पसंत केला आहे. रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून एकडाव येऊन जा, म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. का हो संपतराव? आपल्या थोराड मिशांवरनं हाताचा पंजा फिरवत संपतरावानं होकारार्थी मान हलवली. अखेर पुढचा रविवार चिमाजी आप्पाने देऊन टाकला. पाहुणे निघून गेले. दिल्या तारखेला रविवारी 4 भावकीतले चिमाजी आप्पांना घेऊन शेदबा मुलगी बघायला गेला. मुलगी पाहून झाली आणि लगोलग बोलाचालीला सुरुवात केली. तसा मुलीचा बाप संपतराव म्हणाला, हे बघा, मला एकुलती एक पोरगी. सगळं काही या मनकारणासाठी करायचे. काय बोलायचे बोलून टाका. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अहो आम्ही काय बोलणार? मुला मुलीची एकमेकांची पसंती असल्यावर आता आम्हाला काय मागायचंच नाही. आम्ही काय मागायला आलेलोच नाही. तुम्ही साळंकृत लग्न वाटं लावू द्या, आम्ही खांद्यावर धोतर टाकून येऊ. मुलीच्या बापाला एकुलती एक मुलगी असल्यामुळे संपतरावची सगळी इस्टेट संपत्ती रेवजीचीच होणार होती. मग अधिक मागण्यात काय अर्थ? असा हिशोब चिमाजी आप्पांनी मनातल्या मनात जुळवला. बाजूला घे शिदबाला हे समजावून सांगत आधीच होकार मिळवला होता त्यांनी. आपल्या भावाचं कल्याण होतंय म्हटल्यावर शिदबानंही तात्काळ होकार देऊन टाकला. अखेर लग्न जुळवून सगळे घरच्या रस्त्याला लागले. तसा शिदबा विचार करायला लागला. मुलगी दिसायला चांगली आहे, रूपवान आहे. बैठकीत येताना अगदी आदबशीर दिसत होती. सुसंस्कारित होती. नाकी डोळी छान तरतरीत होती. रेवजींनी केलेली पारख योग्य आहे. पण मुलीच्या बापाचं बोलणं मात्र शिदबाला थोडं खटकलं होतं. मुलीच्या बापाला आपल्या संपत्तीचा गर्व होता. त्याचं तोऱ्यातलं बोलणं त्याच्या अहंकाराची जाणीव करून देत होतं. तसा तो चिमाजी आप्पाला म्हणाला, आप्पा पण पोरीचा बापला एक घमंडी दिसतो बरं का. कशावरनं? नाही, त्याच्या वागण्या बोलण्यात बालता अहंकार जाणवला हो. आपलं काही होऊ द्या हो, पण रेवजीला सुख मिळालं म्हणजे बरं. शिदबानं आपल्या मनातली शंका चिमाजी आप्पांच्या जवळ बोलून दाखवली. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, हे बघ शिदबा, काय झालं तरी तो पोरीचा बाप आहे. लग्न झालं ना का पोरी करता सबुरीनं घेईल त्यो. सगळं सोयीला लागल आपोआप. आणि बघ रेवजीची पसंती आहे, त्यात आपण कशाला उगा शंका कुशंका काढायच्या. रेवजी त्याचं आपलं बघून घेईल. आपलं काय, आपण करायचं आपलं काम, आहे का नाही? मुलगी बघून घरी आल्याबरोबर सिंधूनं अधीर होत विचारलं, कशी हो पोरगी? नाकी डोळी तरतरीत आहे का? सिंधूनं एका दमात शिदबाला 2 प्रश्न केले. तसा शिदबा म्हणाला, अगं हरणी चवळीच्या शेंगवानी. तसा पुढचा प्रश्न यमुनाबाईंनी केला, रंगारूपानं कशी आहे? अगं आई देखणी पोरगी तुझ्या ह्या सुनपरीत लय चांगली. सिंधूला खिजवण्यासाठी मुद्दामच शिदबा बोलला. तसा खोटा राग दाखवत सिंधू म्हणाली, असू दे असू दे, महाधीर काय कमी आहे वे? मदनाचा पुतळा आहे महाधीर, त्याचं काय? आणि काय रे शिदबा, देण्या घेण्याचं काय ठरलं? यमुनाबाईंनी उत्सुकतेनं विचारलं. तसा शिदबा म्हणाला, देणं घेणं काय बी नाही, साळंकृत करायचं ठरलं. आपण खांद्यावर धोतर टाकून जायचं. तशी सिंधू शिदबाला नाराजीच्या सुरात म्हणाली, अहो असं कसं? महाधीर एवढ्या मोठ्या पगाराचा असा फुकटात घातला वय त्यांच्या वटीत. त्यावर शिदबा म्हणाला, अगं येडोबाई, त्यांना कशाला काय मागायचं? लगीन झालं की तुझा दीर लखपती होईन आपोआप. म्हणजे मी नाही समजले बाया. सिंधू आश्चर्यचकित होत म्हणाली. तसा शिदबा म्हणाला, अगं पोरगी एकुलती एक आहे. तिला नाही भाऊ नाही बहीण, सगळी इस्टेट पोरीची. आई ती धनसंपदा रेवजीला मिळन, मग कशाला मागायचं आपण काय? तशी यमुनाबाई म्हणाली, म्हणजे माझ्या रेवजीला पायतान सोडायला जागा नाही म्हणायची? कसं का होईना, पोरीला एखादा भाऊ असायला पाहिजे होता रे. यमुनाबाई जुन्या वळणाची म्हणून म्हणाली. त्यावर सिंधू म्हणाली, पोरीच्या बापाचं घर कसं आहे? अगं मोठा बंगला, गाडी, चांगली आसामी, गडी तर कितीतरी.
आणि हा बघा, रेवजीचं कल्याण होतंय, आता उगा फाटे फोडू नका. लग्नाचा दिवस जवळ येत चालला होता. सिंधूचा पाय जाग्यावर ठरत नव्हता. तिची सारखी धावपळ चालली होती. कधी एकदाची जाऊबाई घरात येते असं तिला झालं होतं. ती एक एक दिवस मोजत होती. राहू, दीपक तर खूप खुश झाले होते. कधी एकदा काकी आपल्याला पाहायला मिळेल असं त्यांना झालं होतं. सिंधूसारखी गुणी मुलगी निघावी अशी यमुनाबाईंची अपेक्षा होती. रोज ती देवाला नवस करत होती. शिदबाचीही धावपळ सुरू झाली होती. तोही लग्नाच्या तयारीला लागला होता. पैशाची जमवाजमव करत होता. रेवजीला लग्न पार पडेपर्यंत पैसे मागायचे नाहीत असं त्यांनी ठरवलं होतं. लग्न पार पडलं की रेवजी आपोआप लग्नासाठी झालेलं कर्ज फेडेल असा तो मनात विचार करत होता. आत्ताच रेवजीला पैसे मागितले तर रेवजीचा गैरसमज होईल असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने बाहेरून पैसे गोळा करायला सुरुवात केली. रेवजीच्या नोकरीमुळे आता त्याला कोणी पैशाला नाही म्हणत नव्हतं. एक दिवस रात्री सिंधू आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो, लग्नाचा दिवस जवळ आलाय, पोरीला काही किडूक बिडूक करावं लागन. तसा शिदबा म्हणाला, अगं, पाहुणं सगळे करणार आहे. आम्ही बोली करतानाच सांगितलंय आम्ही खांद्यावर धोतर टाकून येणार म्हणून. मग मात्र मोठाळे डोळे करत सिंधू म्हणाली, अहो, पोर आपल्या घरात यायची, तोळा मासा अंगावर घातला पाहिजे तिच्या. हे बघा, असं अंग काढून नाही चालणार. अगं, पण आज आपल्या घरात काय बी नाही ना. अहो, बघा कोणाकडं तरी, नाही तर मी भाऊजीला म्हणते. सिंधू असं म्हणता शिदबा म्हणाला, नाही नाही, त्याला पैसे मागू नको, नाही तर तो म्हणाल माहलगीन आहे म्हणून भावानं पैशाची मागणी केली. आपण उद्या ती घरात आल्यावर म्हणाल ना, हाय तुमचं गुंजभर माझ्या अंगाव, असं म्हणल्यावर काय करणार. शिदबाला सिंधूचं म्हणणं पटलं. उसने पासने करून शिदबानं मणिमंगळसूत्र आणि एक नेकलेसचा डाग करून आणला. एकदाचं रेवजीचं लग्न पार पडलं. लक्ष्मीच्या पावलानं मणकर्णा दारात आली तशी सिंधू चतकोर भाकर आणि पाण्याचा तांब्या घेऊन हजर झाली. दोघांच्या वरून ओवाळून पाऊल वाटेवर तो नेऊन टाकला. मनकर्णानं उंबऱ्यावर ठेवलेल्या अधोलीचं माप उजव्या पायानं कलंडलं आणि घरात प्रवेश केला. लग्नासाठी गेलेलं अख्खं वराड लग्न समारंभाचं तोंड भरून कौतुक करत होतं. मुलीच्या बापानं लग्न टेचात लावलेलं होतं. सगळं कसं मनासारखं झालं होतं शिदबाच्या. मनकर्णा हळद फेडून गेली आणि परतून 2 दिवसांनी माघारी आली. तिच्यासोबत अनेक पदार्थांची बुथी पाहुण्यांनी दिली होती. गावातले प्रेमाचे आणि नातेसंबंधातले त्या सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण शिदबानं स्वतः दिलं होतं. त्यात एंक्या रामोशाला मात्र तो विसरला नव्हता. एंक्या रामोशी आता थकला होता, पण शिदबाचं आमंत्रण आल्यावर काठी टेकवत टेकवत तो आला. जेवणासाठी आलेले सगळेजण जेवून तृप्त झाले. सिंधू तर पायाला भिंगरी बांधून फिरत होती. कुणाला काय हवं नको बघत होती. दीपक एकदम खुश होता. नवी काके आल्यापासून तिच्या जवळून हालायला तयार नव्हता. सगळी जेवणावळ उरकायला रात्रीचे 11 वाजले. रात्री झोपायला उशीर झाला तरी पहाटेचं कोंबडं आरवायला सिंधू उठली. मनकर्णाला मात्र तिने उठवलं नाही. जाग आली की आपोआप ती उठेल असं तिला वाटलं. सिंधूनं चूल पेटवली, आंघोळीला पाणी ठेवलं. सिंधूच्या उठण्याची चाहूल लागताच यमुनाबाईसुद्धा जागी झाली. अंथरुणात उठून बसली. सकाळचं तांबडं फुटलं तसं सिंधूला वाटलं आता मनकर्णाला उठवावं. म्हणून तिला हलवत ती म्हणली, मनकर्णा, अगं उठ, तांबडं फुटलं बाया, मनकर्णा उठ. मनकर्णानं डोळे किलकिले केले. लहान मुलानं डोळे चोळावे तसे दोन्ही हाताच्या मुठीनं डोळे चोळले आणि उठून बसत म्हणली, माझी झोप कशाला मोडली, मला एवढ्या लवकर उठायची सवय नाही आहे. त्यावर समजावणीच्या स्वरात सिंधू तिला म्हणाली, अगं मनकर्णा, आता तू माहेरी नाही सासरी आली, तुला तुझी ती सवय मोडावी लागन. आपले डोळे गरगर फिरवत मनकर्णा म्हणाली, हे बघा, ते मला अजिबात जमणार नाही. त्यावर थोडं समजावणीच्या सुरात सिंधू म्हणाली, अगं असं काय करती मनकर्णा, रातचा भांड्याचा पाळा तसाच पडलाय, ती भांडी घासायचीत की. तशी फणकऱ्यानं मनकर्णा म्हणाली, तो सगळा तुम्ही घासा, मी मोलकर्णीसारखी राबायला नाही आलेले. त्यावर थोडं रागानं यमुनाबाई तिला म्हणाली, अगं असं काय करते तू, बाईची जाते आपली, मग ती भांडी काय गडी माणसानं घासायची का. त्यावर मनकर्णा म्हणाली,
रोजानं बाई लावा तुम्ही, पैसे देऊन टाकीन मी. उष्ट खरकटं काढायचं काम मला अजिबात जमायचं नाही. माझ्या बापाच्या घरी त्यासाठी मोलकरीण आहे. जास्त तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही असं सिंधूला वाटलं. ती गप्प बसली, आपल्या कामाला लागली. पण मनकरणाचे ते बोल ऐकून यमुनाबाईच्या डोळ्यातनं सरकन पाण्याची धार ओघळली. अजून हिच्या हंगाची हळद सुकली नाही तोवर तिने आपलं खरं रूप दाखवलं होतं. यमुनाबाई मूग गिळून मनातल्या मनात मांडे खायला लागली. बाहेर पडवीत झोपलेला शिदबा एवढ्यात जागा झाला होता. आपल्या बायकोचं आणि मनकरणाचं संभाषण कान देऊन ऐकत होता. त्याचं मन बेचैन झालं. आपण काय स्वप्न बघितलं होतं आणि प्रत्यक्षात काय झालं? शिदबा अस्वस्थ झाला. मनकरणाच्या बापाच्या इस्टेटीला भाळून तिची आशा धरून आपण ह्या लग्नाला पसंती दिली, ही आपली फार मोठी चूक झाली याची जाणीव त्याला झाली. मनकरणाला बापाच्या श्रीमंतीचा गर्व असल्याचं त्याला जाणवलं. तिचा अहंकार या घराला शांतता लाभू देणार नाही. मनकरणा दिसायला सुंदर होती, पण मनाचं सौंदर्य तिच्यात नव्हतं. शरीर सौंदर्यापेक्षा मनाचं आणि वर्तनाचं सौंदर्य लाख मोलाचं असतं. आपली बायको रूपानं सुंदर नसली तरी मनानं किती सुंदर आहे याचा तो विचार करायला लागला. उभं आयुष्य आपल्या बायकोनं या घरासाठी खर्ची घातलं, पण कधी कोणाचा उपमर्द नाही केला. या घरात मनकरणा जास्त फार काळ एकत्र राहणार नाही याची शिदबाला जाणीव झाली. वाद होऊन कटुता येत घर दुभंगण्यापेक्षा आजच त्यांना स्वतंत्र केलेलं बरं असा विचार शिदबाच्या मनात आला आणि रेवजीला आपली बायको सोबत घेऊन जायचा सल्ला देण्याचा विचार शिदबानं मनातल्या मनात पक्का करून टाकला.